वेलकम ऑल ऑफ यू. सायन्स हब या आपल्या अकॅडमीमध्ये आपले स्वागत. तर आपण आज बघणार आहोत मॅथमॅटिक्स 12th सायन्स मॅथमॅटिक्स बघणार आहे की जे आपण चॅप्टर वाईज वेटेज काय आहे. आणि आता बघितलं तर आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेत, तर सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण आता काय करायचं. पहिल्यापासून तर आपण स्टडी केला आहे, मग आपले कुठले चॅप्टर आपण करायचे, कुठले आपण ऑप्शनला सोडायचे, तर त्याविषयी आपण या लेक्चरमध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा, आपल्याकडे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड चे मिळून किती चॅप्टर्स आहेत, तर 15 चॅप्टर्स आहेत. त्यामध्ये बघा, पार्ट फर्स्ट चे आपल्याकडे किती आहेत, हे 7 चॅप्टर आहेत. आणि त्यानंतर पार्ट सेकंड चे आपल्याकडे 8 चॅप्टर आहेत. तर यामध्ये आपण बघणार आहोत पार्ट फर्स्ट मधले 7 जे चॅप्टर आहेत त्याला वेटेज काय आहे. बघा, आता आपल्याकडे काय पाहिजे, तर आपल्याकडे ऑप्शन पाहिजे. तर आपण कोणता चॅप्टर किती मार्क्सचा आहे आणि कोणता चॅप्टर मी करायचा, कोणता नाही करायचा. तर यामध्ये बघा, पार्ट फर्स्ट मध्ये ऑप्शन फर्स्ट आपण ठेवूयात की मॅक्झिमम मार्क ज्याला जास्त आहे तो चॅप्टर आपण अगोदर करायचे. मग बघा, पार्ट सेकंड मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला 10 मार्क्स आहेत, त्यानंतर व्हेक्टरला 12 मार्क्स आहेत, लाईन अँड प्लेनला 10 मार्क्स आहेत. बघा, हे कसे आहे तुमचे पार्ट फर्स्ट चे मॅक्झिमम मार्क चॅप्टर्स आहेत. तर हे चॅप्टर तुम्ही जर अगोदर केले तर बघा, 10 + 12 + 10 किती होते, 32 मार्क्सचा पेपर तुमचा पार्ट फर्स्ट मध्येच अटेम्प्ट होतोय. जर तुम्ही पूर्ण चॅप्टर जर नीट केला तर तुम्हाला 32 मार्क्स इथेच मिळून जात आहेत. आणि त्यानंतर बघा, पार्ट सेकंड मध्ये पण बघा, 9 + 9 + 10 हे 3 जे पहिले तुमचे चॅप्टर आहेत ते जर तुम्ही केले तर किती मार्क होऊन जातात, 28. हे जर चॅप्टर केले तर 28. मग लक्षात घ्या, जर तुम्ही पार्ट फर्स्ट मधले हे जर 3 युनिट केले आणि पार्ट सेकंड मधले 3 युनिट केले तर तुम्हाला किती मार्क मिळून जातात, 32 + 28 60 मार्क्स मिळून जातात. आणि तुमचा पेपर किती मार्क्सचा असतो, 80 मार्क्सचा असतो. आणि तुमच्याकडे किती टोटल मार्क्स आहेत, 112 मार्क्सचे तुमचे सगळे चॅप्टर आहेत. त्यातले तुम्हाला किती करायचे आहेत, फक्त 80 मार्क्सचा पेपर लिहायचा आहे. आणि जर तुम्ही यातले मॅक्झिमम मार्क्सचे चॅप्टर जर अटेंड केले तर तुम्हाला 60 मार्क्स मिळून जात आहेत. हा झाला तुमचा ऑप्शन नंबर फर्स्ट. आता ऑप्शन नंबर सेकंड, हे लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला फर्स्ट आणि सेकंडचे मिळून मॅक्झिमम मार्क्सचे पेपर जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगले मार्क मिळून जातात. 80 पैकी तुम्हाला 60 मार्क्स इथेच मिळून जातील. पण काही स्टुडंटला असं वाटतं की मला पार्ट फर्स्ट सोपा जातो, पार्ट सेकंड मला समजत नाही, तर मग पार्ट फर्स्टच करतो फक्त. तर पार्ट फर्स्ट करताना लक्षात घ्या, कोणकोणते युनिट आहेत, मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन अँड लिनियर प्रोग्रामिंग. आता याच्यातलं कुठला करायचं. आता लक्षात घ्या, मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर सोपा आहे आणि तो चॅप्टर जर आपण केला तर आपल्याला आपले हातचे मार्क आहेत ते मार्क मिळून जातील. त्यानंतर बघा, मॅट्रायसेस हा 6 मार्क्सचा चॅप्टर आहे. 6 मार्क्स वर आपल्याला काय विचारलं जातं, तर थेरी क्वेश्चन 2 येतात, एक 4 मार्क्स आणि एक 2 मार्क्स असतो. पण लक्षात घ्या, तो कसा असतो, तर लेंदी क्वेश्चन असतात. त्यामुळे मॅट्रायसेस वर सारखी तयारी करत राहणं तर हे चांगलं नाही. तर मॅट्रायसेस जर स्किप केला तरी चालेल. आणि त्यानंतर बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा 10 मार्क्सला आहे, त्यामुळे तुम्ही तो कंपल्सरी केलाच पाहिजे. त्यानंतर बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तो पण 6 मार्क्सचा आहे, कमी वेटेजचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, वेक्टर्स, लाईन अँड प्लेन, हे दोन्ही सुद्धा बघा 12 आणि 10 असे 12 आणि 10 मार्क्सचे 2 चॅप्टर आहेत. तर हे मार्क मॅक्झिमम वेटेजचे आहेत, हे तुम्ही केलेच पाहिजेत. आणि त्यानंतर बघा, लिनियर प्रोग्रामिंग आहे, तो 4 मार्क्सचा आहे. तर 4 मार्क्स तुम्हाला एकच क्वेश्चन त्याच्यावर विचारला जातो, तुम्हाला तो 4 मार्क्स देऊन जातो. तर हे तुमच्या हातात आहे की काय करायचं ते. तर मी तुम्हाला ऑप्शन सेकंड सांगितलं की पार्ट फर्स्ट ज्यांना सोपा जातो त्याने पार्ट फर्स्ट केला तरी चालेल आणि पार्ट सेकंड ऑप्शनला सोडला तरी चालेल. पण लक्षात घ्या, ज्यांना पार्ट सेकंड मधला डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन येत नाही, सॉल्व्ह करता येत नाही, त्यांना पार्ट फर्स्टचे थेअरीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताच येणार नाहीत. हे व्हेक्टर, लाईन अँड प्लेन हे सगळे थेअरी एक्झाम्पल असतात. जर त्यांना पार्ट सेकंडचे अवघड जात असतील तर त्यांना पार्ट फर्स्टचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाहीत. आता त्यानंतर लक्षात घ्या, आता मी पार्ट सेकंडचे तुम्हाला सांगते. काहींना वाटतं मला पार्ट फर्स्ट अवघड जातो, पार्ट सेकंड सोपा जातो, म्हणजे त्यांच्यासाठी ऑप्शन नंबर 3. मग काय करा, तुम्ही पार्ट फर्स्ट स्किप करा आणि पार्ट सेकंडचा स्टडी करा. पार्ट सेकंड पण बघा, पार्ट सेकंडचे वेटेज बघितलं तर किती मार्क्स होऊन जाते रे तुमचं, मॅक्झिमम जर चॅप्टरचं वेटेज बघितलं मॅक्झिमम वेटेजचं तर किती होते, 28.
तो केला तर तुम्हाला मार्क आरामशीर मिळून जातात. आणि लक्षात घ्या, डिफरन्सिएशन केलं तर डेरिव्हेटिव्ह हा त्यातलाच पार्ट आला, ते तुम्ही करू शकता. आणि डेफिनाइट इंटिग्रेशन नंतर इंटिग्रेशन, त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, हे त्यातलेच चॅप्टर आले, त्यातलेच पॉइंट आले, हे बी तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला ते जमलं तर. आणि लक्षात घ्या, 112 मार्कचा पेपर आहे आणि पार्ट फर्स्टलाच तुम्हाला किती आहेत 56 आणि पार्ट सेकंड किती मार्कचा असतो 56. काय झालं तुमचं 1112 म्हणजे 112 मार्क्सचा पेपर. म्हणजे तुम्ही जर पार्ट फर्स्ट केला तर तुम्हाला 56 मार्क मिळून जातात, पार्ट सेकंड केला तर 56 मिळून जातात. हे मी कशाबद्दल होते, विथ ऑप्शन सहित तुम्हाला एवढे मार्क मिळू शकतात. त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही काय करायचं. आणि लक्षात घ्या, जे की मुलं स्टुडंट्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी हे नाही, त्यांनी कोणताच ऑप्शन यातला चूज करू नका. ज्यांना की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि मॅट्रायसेस बाकीचे सगळे युनिट ते की बेसिक सगळं तुम्हाला इंजिनिअरिंगला विचारलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागते. त्यामुळे आत्ता स्किप जर तुम्ही केलं तर त्यावेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात काहीही स्किप करायची गरज नाही. पण ज्यांना की पेपर मॅथ्स अवघड जातो त्यांना भीती वाटते की मी पास कसं होणार, मला जास्त मार्क हवेत, मला पर्सेंटेज चांगले पडले पाहिजेत, मी मॅथ्स मध्ये फेल नाही झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी मी ऑप्शन सांगितले तुम्हाला. आता ज्यांना जे वाटेल त्यांनी ते चूज करा. बट माझ्या मते जर तुम्ही मॅक्झिमम मार्क्सचं वेटेज जर चेक केलं तर जर तुम्ही पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मधले तेच युनिट केले तर तुम्हाला काय होईल, ते सोपं जाईल आणि तुम्हाला मार्क्स पण चांगले मिळतील. कारण एवढे जर मॅक्झिमम वेटेजचे हे 10, 12, 10, 9, 9, 10 मिळून तुम्हाला किती मार्क्स होते लक्षात घ्या. हे काय होते 60 मार्क्सचा काय होते तुमचा वेटेज आपोआप कव्हर होते. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, मॅक्झिमम मार्क्सचं वेटेज यूज करून त्या चॅप्टरला जास्त महत्त्व देऊन आत्तापासून त्याची तयारी करा आणि ते चॅप्टर तुम्ही रिव्हिजनला घ्या. आणि जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटत असेल तर आपले रिव्हिजनचे लेक्चर आम्ही अपलोड करणारच आहोत, तर ते लेक्चर तुम्ही बघा. त्यात काही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.